नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत वाटाण्याची उसळ. तर मी इथे हिरवे वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते. तर बघा ते छान भिजलेत. मी त्याला स्वच्छ धुवून घेतले. आता आपण ते एका कुकरमध्ये घेऊन त्याला 3 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपले वाटाणे जे आहेत ते छान शिजतील. तर बघा कुकरमध्ये मी वाटाणे टाकले. त्यामध्ये आता आपण टाकूया पाणी. वाटाण्याच्या थोडं वरती येईल असं पाणी पण याच्यात ॲड करायचे. त्यामध्ये आता आपण टाकणार थोडंसं मीठ, म्हणजे वाटाणे जे आहेत ते आपले चांगले शिजतात. आता कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात मी. बघा आपले वाटाणे जे आहेत ते छान शिजलेत. आता आपण उसळ करून घेऊयाची. तर कढईमध्ये मी तेल टाकते. आता 3 चमचे तेल घेते. त्यामध्ये आता फोडणीसाठी आपण मोहरी टाकूया. 1 छोटा चमचा मोहरी, त्यानंतर जिरं, त्यानंतर थोडासा हिंग टाकूया. याच्या माझ्याकडे एक तेजपत्त्याचं पान होतं हिरवं, तर ते मी इथे ॲड करते. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. तर मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, तर ते आपण याच्यात ॲड करूया. सकाळच्या टिफिनसाठी ही उसळ पटकन होऊन जाते. खूप कमी वेळ लागतो याला, आणि याच्यामध्ये काहीच वाटण वगैरे काहीच नाही मी ॲड केले, पण तरी उसळ खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. बघा कांदा थोडा परतला की त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो. तर मी ते 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो आपण याच्यात ॲड करूया. टोमॅटो परतून घेऊया आपण. कांदा टोमॅटो छान परतला की मग आपण त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करायचे. त्यामध्ये आता टाकूया हळद. त्यानंतर मी ते लाल तिखट घेतले. साधारण 1.5 चमचा मी इथे लाल तिखट ॲड करते. त्यानंतर 1 चमचा मी ते टाकते किचन किंग मसाला. मसाले छान परतून घेऊया, आणि मग त्याच्यामध्ये आपण उकडलेला जो आपला वाटाणा आहे तो ह्याच्यात ॲड करूया. वाटाणा जो आपला छान शिजला आहे, त्याच्यामुळे परत आपल्याला शिजवायची गरज नाही आहे. अगदीच एका कडाची उसळ जी आहे ती तयार होईल आपली. याच्यामध्ये पाणी न घालता ही अशीच जरी तुम्ही उसळ खाल्लीत ना तरी पण खूप छान लागते. पण मी थोडीशी ह्याच्यात पाणी टाकणार आहे. सरसरीत ती उसळ करणार आहे, म्हणजे चपातीसोबत वगैरे खायला खूप छान लागते ही उसळ. बघा याच्यात मी पाणी ॲड करते. तुम्हाला जेवढं दाटसर पाहिजे तेवढं तुम्ही याच्यात पाणी ॲड करा. आपले वाटाणे शिजले, त्याच्यामुळे त्याचा जो गर आहे त्याच्यातच ही भाजी छान दाटसर होते. वरून आपल्याला काहीच खोबऱ्याचं वगैरे वाटण लावायची गरज नाही आहे. बघा अशी उसळ मी करणार आहे. आता वाटाणे शिजताना आपण मीठ टाकले, तर त्या अंदाजाने मी इथे थोडंसं मीठ ॲड करते. चवीला मी थोडीशी साखर टाकते, आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. बस आपली जी उसळ आहे ती तयार आहे. थोडा याला उकळू द्यायचं. 1 उकळी आली की आपली ही उसळ तयार होईल. जर तुम्हाला माझे हे साधे सिंपल व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आपल्या उसळीला छान उकळी आली आहे. आपली उसळ जी आहे तयार आहे.
तर गरम गरम उसळ चपाती भाकरी अगदी भातासोबतसुद्धा छान लागते. पुरीसोबतसुद्धा ही उसळ खूप छान लागते. तर नक्की तयार करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.